हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रो, आज आपण एक्सरसाइज 7.1 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. याआधी आपण क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 6 खूप चांगल्या पद्धतीने घेतलेले आहेत. आता आपण एक्सरसाइज 7.1 मधला क्वेश्चन नंबर 7 पाहणार आहोत. ओके, तर हा एक्सरसाइज जो आहे तो टोटली पॅराबोलावरती डिपेंड आहे आणि पॅराबोलाचे एक्झाम्पल्स सोडवताना आपल्याला माहिती आहे की तो चार्ट किती महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये फोकस असेल, इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स असेल, लॅटस रेक्टम असेल, लेंथ ऑफ लॅटस रेक्टम किंवा एंड पॉईंट्स असतील, फोकल डिस्टन्स असेल किंवा पॅरामेट्रिक इक्वेशन्स. तर आपण प्रत्येक टाईपचे एक्झाम्पल्स, वेगवेगळ्या व्हरायटीचे एक्झाम्पल या एक्सरसाइजमध्ये आहेत आणि आपण ते पाहणार आहोत. ओके, पहा आता क्वेश्चन नंबर 7मध्ये काय दिलेलं आहे. फाइंड द फोकल डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द पॅराबोला y² इज इक्वल टू 16x हुज ऑर्डिनेट इज 2 टाइम्स द अब्सिसा. विचारले काय, फाइंड द फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स विचारलेले आपल्याला ऑफ अ पॉईंट ऑन द पॅराबोला. ते पॅराबोलाचं इक्वेशन दिले आणि फोकल डिस्टन्स विचारले आपल्याला. फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, मॉडमध्ये x1 प्लस a, बरोबर आहे. फिर x1 इज द एक्स कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑन द पॅराबोला. आणि हुज इथं रिलेशन दिले अब्सिस आणि ऑर्डिनेट. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहीत असेलच की एखादा पॉईंट जेव्हा दिलेला असतो x1 आणि y1 जर माहीत नसेल तर त्याला तुम्ही लिहून घ्या कुठेतरी समासामध्ये. जो एक्स कॉर्डिनेट असतो त्याला अब्सिस असं म्हटलं जातं आणि जो वाय कॉर्डिनेट असतो त्याला ऑर्डिनेट असं म्हटलं जातं. अब्सिसा आणि ऑर्डिनेट आपण जनरली त्याला कॉर्डिनेट्स असं म्हणतो, एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. पण जो एक्स कॉर्डिनेट असतो त्याला अब्सिसा असं नाव आहे आणि जो वाय कॉर्डिनेट असतो y1 त्याला ऑर्डिनेट असं म्हटलं जातं. आणि ह्या दोन्हीमध्ये रिलेशन दिले त्या पॉईंटच्या. हुज ऑर्डिनेट इज 2 टाइम्स द अब्सिसा. ऑर्डिनेट म्हणजे y1 हे काय आहे, x1च्या डबल आहे, अब्सिसाच्या डबल आहे, म्हणजे y1 इज इक्वल टू ट्वाईस x1 हे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. तर आपल्याला फोकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. हे तर आता बेसिकली तुम्हाला माहीत झालेलंच आहे. पाहूया आपण दिलेलं सोल्युशनमध्ये. आता एक्झाम्पलचं सोल्युशन लिहिताना गिवन पॅराबोला इज y² इज इक्वल टू 16x comparing with y² इज इक्वल टू 4ax. आपल्या स्टँडर्ड पॅराबोला बरोबर कम्पेअर केलं, वी गेट 4a इज इक्वल टू 16 विच इज नथिंग बट a इज इक्वल टू 4. ओके, ही याची किंमत आली कारण आपल्याला फोकल डिस्टन्ससाठी हे पाहिजे. फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, मॉड ऑफ x1 प्लस a असा फॉर्म्युला आहे आणि त्यासाठी आपण a ची किंमत इथं फाइंड आउट केली. आता पॉईंट कन्सिडर करूया आपण त्या पॅराबोलावरती. ओके, लेट x1 y1 बी अ पॉईंट ऑन द पॅराबोला, y² इज इक्वल टू 16x. ह्या पॅराबोलावरती तो पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करूया. हुज ऑर्डिनेट इज 2 टाइम्स अब्सिसा. 2 टाइम्स अब्सिसा तो पॉईंट आपण कन्सिडर केला. दॅट इज y1 इज इक्वल टू 2x1 हे आपल्याला रिलेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. ऑर्डिनेट आणि अब्सिसामधलं हे रिलेशन दिलेलं आहे. आता हा जर पॉईंट ह्या पॅराबोलावरती असेल तर माहिती आहे आपणास की हा पॉईंट इक्वेशन सॅटिस्फाय करतो अँड therefore it satisfy equation of parabola. It satisfy equation of parabola and therefore we put x is equal to x1 and y is equal to y1 in this equation of parabola. We get y1² is equal to 16x1. ओके, हा पॉईंट जो आहे तो ह्या पॅराबोलावरती आहे म्हणजे हा पॉईंट पॅराबोलाचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सच्या जागी x1, वायच्या जागी y1 आपण ठेवलं आणि आता y1 इज इक्वल टू ट्वाईस x1 हे जे आपल्याला रिलेशन दिलेलं आहे ह्या अब्सिस आणि ऑर्डिनेटमध्ये, तर ते आपण सिम्प्लिफाय केलं. 4x1 वर्ग बरोबर 16x1 विच इम्प्लाइज as like this. Simplify this equation. 4x1 take common, we get x1 minus 4 is equal to 0. Therefore 4x1 is equal to 0 and x1 minus 4 is equal to 0. Therefore x1 is equal to 0 and x1 is equal to 4. अशा x1 च्या 2 व्हॅल्यू मिळतात आपल्याला. एक x1 ची किंमत 0 आणि दुसरी x1 ची किंमत 4. जेव्हा x1 ची किंमत 0 जर ठेवली, y1 बिकम्स ऑल्सो 0. म्हणजे पॉईंट काय मिळाला, ओरिजिन मिळाला, बरोबर आहे. फेन x1 इज इक्वल टू 0, देन y1 इज इक्वल टू 0 अँड फेन x1 इज इक्वल टू 4, देन y1 इज इक्वल टू ट्वाईस x1. x1 ची किंमत जर इथं आपण 4 ठेवली तर 4 2 8.
y1ची किंमत 8. म्हणजे त्या ठिकाणी असे 2 पॉईंट आहेत. एक 0 0 पॉईंट आहे की जिथं ओरिजिनच्या इथं अप्सिसा जो आहे तो म्हणजे ऑर्डिनेट जो आहे तो अप्सिसाच्या डबल आहे. ह्याचे डबल केली तर तोच मिळतो. 4चे डबल केले तर 8 म्हणजे 2 पॉईंट मिळाले. एक ओरिजिन आणि दुसरा 4 8 हा पॉईंट मिळाला. आपल्याला विचारले फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्स त्या पॉईंटचं काढायचं की ज्याचा ऑर्डिनेट हा अप्सिसाच्या डबल आहे. मग असे 2 पॉईंट आहेत. मग x1ची किंमत 0 असताना फोकल डिस्टन्स काय येईल? वेन x1 इज इक्वल टू 0 फोकल डिस्टन्स इज इक्वल टू मॉड ऑफ x1 प्लस a that is 0 plus 4 that is 4 and when x1 is equal to 4 focal distance is equal to again apply that formula we can write here 4 plus 4 that is 8. तर अशा पद्धतीने आपल्याला फोकल डिस्टन्स काय मिळाले? x1ची किंमत 0 असताना 4 आलं आणि x1ची किंमत 4 असताना फोकल डिस्टन्स काय आला? 8 आला. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. फाइंड द फोकल डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन द पॅराबोला. पॅराबोलावरती फोकल डिस्टन्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला की ज्याचे ऑर्डिनेट हे अप्सिसाच्या डबल आहे. असं रिलेशन ह्या 2 पॉईंटमध्ये सॅटिस्फाय होतं आणि त्या दोन्ही पॉईंटचे आपण फोकल डिस्टन्सेस ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट केलं. डिस्टन्स असल्यामुळं याला तुम्ही युनिट लिहायला विसरायचं नाही. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. समजला? ओके, राईट डाऊन दिस नाव. Okay, now we take next question, that is question number 8. Find the coordinates of the point on the parabola. Also find focal distance. काय विचारले पहा? 2 क्वेश्चन्स आहेत. फाइंड द कॉर्डिनेट ऑफ द पॉईंट ऑन द पॅराबोला. पॅराबोलावरचा पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट. आणि पुढं काय विचारले? ऑल्सो फाइंड इट्स अ फोकल डिस्टन्स. तर फोकल डिस्टन्स फाइंड आउट करायचं. एकदा पॉईंट मिळाला का पॉईंट मिळाल्यानंतर आपल्याला फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला माहिती आहे, मॉड ऑफ x1 प्लस a हे त्याचं फॉर्म्युला आहे. फक्त पॉईंट पाहिजे. मग पॅराबोलाचं इक्वेशन दिले. 2 एक्झाम्पल ह्यामध्ये दिलेले आहेत. पॅराबोलाचं इक्वेशन दिले आणि पॅरामीटर दिलं आहे. विद्यार्थी मित्र, तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितले की पॅरामीटर फाइंड आउट करायचा. कॉर्डिनेट दिलेला असताना पॅरामीटर फाइंड आउट करायचा. आज त्याच्या उलट आहे. पॅरामीटर दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. बरोबर आहे? मग पॅरामेट्रिक इक्वेशन्स त्यासाठी माहीत असणं गरजेचे आहेत. पॅरामेट्रिक इक्वेशन्स काय आहेत? तर x बरोबर 80² आणि y इज इक्वल टू ट्वाईस 80. त्यामध्ये t हा पॅरामीटरची किंमत ठेवली का तुम्हाला x yच्या व्हॅल्यू मिळतात. चला सोल्युशन सॉल्व्ह करू. बघा, गिवन पॅराबोला इज y² इज इक्वल टू 12x. पहा, एकच आपण सोडवूया, दुसरं सेम तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. कंपेअरिंग विथ y² is equal to 4ax, we get 4a is equal to 12, therefore a is equal to 3. ही याची किंमत आपण फाइंड आउट केली. आता आपल्याला पॉईंट फाइंड आउट करायचं आहे पण पॅरामीटर दिलेला आहे. वी नो पॅरामेट्रिक इक्वेशन्स आर x is equal to 80² आणि y is equal to ट्वाईस 80. समजा एखादा पॉईंट जर त्या पॅराबोलावरती असेल, तो जनरली आपण XY सपोज केला तर ही त्याची पॅरामेट्रिक इक्वेशन्स असतात. हिअर t इज इक्वल टू टीची किंमत आपल्याला दिली, पॅरामीटर दिले पहिल्या क्वेश्चनमध्ये 1/3 गिवन. मग ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये जर आपण त्या ठिकाणी पॅरामीटरची किंमत जर ठेवली 1/3 जर ठेवली आणि a ची किंमत 4 जर ठेवली तर काय मिळेल पहा. देअरफॉर x इज इक्वल टू a इज इक्वल टू 3 इंटू 1/3². तसंच y इज इक्वल टू 2 इंटू 3 इंटू 1/3. 3 गेट हिअर कॅन्सल. हिअर 3 इंटू 1/9 दॅट इज 1/3. ओके, अँड देअरफॉर जो पॉईंट आलेला आहे XY जो पॉईंट आला तो काय आला आपला? x कॉर्डिनेट आला 1/3 आणि y कॉर्डिनेट 3 कॅन्सल 2 आलं. हा पॉईंट मिळाला पॅराबोलावरती. पॅराबोलावरचा पॉईंट. फाइंड द कॉर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑन द पॅराबोला. ओके, आता अजून काय विचारले? फाइंड फोकल डिस्टन्स. फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. नाव वी नो फोकल डिस्टन्स इज इक्वल टू मॉड ऑफ x1 प्लस ए और x प्लस ए. त्यामध्ये किंमत ठेवा 1/3 प्लस ए ची किंमत किती आहे? 3. सिम्प्लिफाय धिस 10 डिवायडेड बाय 3 युनिट्स. मॉडच्या बाहेर घ्यायचं, प्लसच असतं कारण डिस्टन्स आहे, इट मस्ट बी पॉझिटिव्ह. त्यामुळं 10/3 युनिट्स त्या ठिकाणी लिहायला विसरायचं नाही. तर हे पहिला क्वेश्चन जसा सॉल्व्ह केला तसा दुसरा तुम्ही सॉल्व्ह करू शकता.
हा 2 इकडे घ्या आधी, 7/2x होईल. कम्पेअर करा, एची किंमत काढा. पॅरामेट्रिक इक्वेशनमध्ये टी हा इथं -2 दिला आहे, त्या पद्धतीनं करस्पॉन्डिंग चेंजेस करून तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, राईट डाऊन नाव. Now take next question, that is question number 9. For the parabola y² is equal to 16x, find the coordinate of the point whose focal distance is 17. मस्तपैकी इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. थोडंसं वेगळ्या प्रकारे दिले. पॅराबोलाचं इक्वेशन तर तुम्हाला दिले, पॅराबोलावरचा पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. असा पॉईंट फाइंड आउट करा की ज्याचं फोकल डिस्टन्स हे 17 आहे. म्हणजे थोडक्यात ह्याची जर डायग्राम काढली हे बघा त्या पद्धतीनं अंडरस्टँडिंगसाठी, डायग्राम प्रॉब्लेमसाठी अजिबात महत्त्वाची नाही. पी हा पॉईंट x1 y1 हा पॅराबोलावरचा पॉईंट आहे, इथं फोकस आहे. फोकल डिस्टन्स कशाला म्हणतो तर SP-ला आपण फोकल डिस्टन्स म्हणतो. आणि SP हे डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, SP बरोबर मॉड ऑफ x1 + a हा फॉर्म्युला आहे. बस एवढ्या 2 गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला x1 + a आणि फोकल डिस्टन्स म्हणायचं कशाला तर SP-ला म्हणायचं की जो P हा पॉईंट त्या पॅराबोलावरती आहे आणि ह्या पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट्स x1 आणि y1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पॅराबोलाचं इक्वेशन दिले, पण हे डिस्टन्स ॲडिशनल अजून एक गोष्ट काय दिली आपल्याला, SP-चं डिस्टन्स दिले 17 दिले SP. ओके, ठीक आहे, काही अडचण नाही यामध्ये. नेहमीप्रमाणे आपण घेऊन पॅराबोला वगैरे कम्पेअर करूया. y² इज इक्वल टू 4x कम्पेअरिंग विथ y² इज इक्वल टू 4ax, वी गेट 4a इज इक्वल टू 4, दॅट इज a इज इक्वल टू 1. ही एची किंमत पहा. आता एची किंमत 1 आली ह्या पॅराबोलामध्ये. आपल्याला पॉईंट कन्सिडर करू पॅराबोलावरचा, कारण फोकल डिस्टन्स दिले आपल्याला 17. याचा अर्थ फोकल डिस्टन्सचा तो जो पॉईंट आहे त्या पॉईंट आधी कन्सिडर करूया. Px1 y1 तो पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करूया. लेट Px1 y1 बी अ पॉईंट ऑन द पॅराबोला, whose focal distance is 17. Whose focal distance is 17, that is mod of x1 mod of x1 plus a is equal to 17. That is mod of x1 plus a is equal to 17. a ची किंमत जर आपण इथं ठेवली तर x1 + 1 = 17, x1 = 16. ही x1 ची किंमत आली. x1 ची किंमत किती आली, 16 आली. आता ही जी x1 ची किंमत, हा पॉईंट ह्या पॅराबोलावरती आहे, याचा अर्थ हा पॉईंट पॅराबोलाचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सच्या जागी x1 आणि yच्या जागेला y1 आपण ठेवायचं. इथं लिहायचं सिन्स द पॉईंट x1 y1 लाईज ऑन पॅराबोला, इट सॅटिस्फाय वगैरे म्हणायची आवश्यकता नाही, डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. Since the point x1 y1 lies on parabola and therefore y1² is equal to 4x1. आणि आता इथं x1 ची किंमत जर आपण 16 ठेवली, therefore y1² is equal to 4 × 16, that is 64, and therefore y1 is equal to, taking square root on both side we get +-8. y1 ची किंमत +-8. म्हणजे x1 ची किंमत आपण 16 ठेवल्यावर y1 ची किंमत +8 पण येते आणि y1 ची किंमत -8 पण येते. अँड देअरफॉर पॉईंट्स ऑन द पॅराबोला आर पहिला पॉईंट 16 8 अँड 16 -8. म्हणजे x1 16चा आहे, फक्त y1 ची किंमत एकदा अधिक 8 घ्यायची, एकदा वजा 8 घ्यायची. तर असे 2 पॉईंट आहेत की ज्याचं फोकल डिस्टन्स हे 17 येतं आणि त्या ठिकाणी तो पॉईंट पॅराबोलावरती ह्या पद्धतीनं ते त्यावरती लाईज होतात. याचा अर्थ हे दोन्ही पॉईंट काय करतात, पॅराबोलाचं इक्वेशन पण सॅटिस्फाय करतात, ज्याचं फोकल डिस्टन्स किती आहे, 17 आहे. तर या पद्धतीनं आपल्याला ते सिम्प्लिफाय करता येईल. सोपं आहे, इंटरेस्टिंग आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आहे. एकदा कन्सेप्ट आपल्याला लक्षात आले, लाईज ऑन द पॅराबोला असेल तर इट सॅटिस्फाय इक्वेशन, फोकल डिस्टन्सचा फॉर्म्युला मॉड ऑफ x1 + a, ह्या 2 गोष्टी माहीत झाल्या तर काही अवघड जात नाही. अंडरस्टँड? ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, तर विद्यार्थी मित्र, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 10. फाइंड द लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ऑफ द पॅराबोला y² इज इक्वल टू 4ax पासिंग थ्रू द पॉईंट 2 - 6. लेंथ ऑफ लॅटस रेक्टम काढायची म्हणजे आपल्याला माहिती आहे की लेंथ ऑफ लॅटस रेक्टम त्या पॅराबोलाचा काय असतो, 4a, आणि 4a ची किंमत काढायची.
आणि दिलं आहे काय, त्या पॅराबोलावरती हा पॉईंट दिला आहे, विच पासिंग थ्रू दिस पॉईंट. किती सिम्पल कन्सेप्ट आहे. हा पॉईंट त्या पॅराबोलावरती आहे, याचा अर्थ त्या पॅराबोलाचं इक्वेशन हा पॉईंट सॅटिस्फाय करतो. म्हणजे एक्सच्या जागी 2 आणि वायच्या जागेला -6 जर ठेवलं, आपोआपच 4a ची किंमत मिळते. आपल्याला a फाइंड आउट करायची गरजसुद्धा नाही, डायरेक्ट 4a त्या ठिकाणी मिळतो. इथं फार तर आपण सोल्युशनमध्ये फॉर्म्युला लिहूया. वी नो लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज इक्वल टू 4a. फॉर्म्युला माहिती आहे. आणि आता हा पॉईंट त्या पॅराबोलावरती आहे. हिअर इक्वेशन ऑफ पॅराबोला इज y² is equal to 4ax. Since the point 2 - 6 lies on parabola, therefore किंमत ठेवूया डायरेक्ट. put x is equal to 2 and y is equal to -6. We get -6² is equal to 4a into 2, and therefore simplify. 36 is equal to 4a into 2. कारण 4a चीच व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट फाइंड आउट करायची. लेंथ ऑफ रॅटस 4 दुनी 8 वगैरे करत बसायची काय गरज नाही. a काढायचंच नाही, डायरेक्ट 4a चीच व्हॅल्यू काढायची. अँड देअरफॉर 18 इज इक्वल टू 4a. बट 4a मीन्स लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, अँड देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली. देअरफॉर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज इक्वल टू 18 युनिट्स. हेन्स द रिझल्ट. अगदी सोपं 2 मार्कासाठी. तुम्ही a ची किंमत जरी काढली आणि परत ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवली तरी हे उत्तर तेवढंच येतं. तर ठीक आहे, या पद्धतीनं हे अगदी सिंपल आहे. 2 मार्काला MCQसाठी विचारलं जातं आणि समजलं असेलच. ओके, लिहून घ्या. नाव we take the last example of today's lecture, that is question number 11. Find the area of triangle formed by the line joining the vertex of the parabola x² is equal to 12y to the endpoints of lattice rectum. आपल्याला ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे. मी डायग्राममध्ये इथे दाखवलं आहे. पॅराबोलाचं इक्वेशन दिलं x² बरोबर 12y, म्हणजे तो अपवर्ड डिरेक्शनचा पॅराबोला आहे. आणि ट्रायंगल कुठला तयार झाला आहे, फॉर्मड बाय द लाईन जॉईनिंग द व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला. व्हर्टेक्स ओरिजिनला असतो हा व्हर्टेक्स ऑफ पॅराबोला टू द एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. लॅटस रेक्टमची एंड पॉईंट्स इथं आहेत. हे 2 एंड पॉईंट्स आणि हा व्हर्टेक्स, ह्या तिन्हीमध्ये जर हे व्हर्टेक्स आपण जॉईन केले तर जो ट्रायंगल दिसतो त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. त्या ट्रायंगलचा एरिया जर काढायचा असेल, आपण नाव देऊया इथं, ओ नाव देऊया. ए आणि हे बी एंड पॉईंट्स आहेत असं समजूया. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल AOB आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची. बेस जर आपण AB धरला तर हाईट काय होणार, हे इथं फोकस हा एस आहे. फोकसमधून जाणारी जी परपेंडिक्युलर कॉर्ड असते त्याला लॅटस रेक्टम म्हणतो. OS ही त्याची हाईट होईल. मग आपल्याला OS डिस्टन्स माहीत पाहिजे आणि AB डिस्टन्स माहीत पाहिजे. AB म्हणजे काय तर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम, बरोबर आहे. लॅटस रेक्टमची लेंथ की ज्याचा फॉर्म्युला माहिती आहे. अशा टाईपचा जर पॅराबोला असेल तर फॉर्म्युला काय आहे, 4b. सुरुवातीला आपण दिलेलं पॅराबोला कम्पेअर करूया आपल्या सोल्युशनमध्ये. अगदी सिंपल आहे. वेगळ्या टाईपचं पुन्हा एकदा एक्झाम्पल विचारलं आहे. गिवन पॅराबोला x² बरोबर 12y comparing with x² is equal to 4by. We get 4b is equal to 12 and therefore b is equal to 3. ही b ची किंमत आली. b 3 आला, याचा अर्थ तो फोकस जो आहे, फोकस येस तो काय असणार आहे, 0b म्हणजेच 0,3. याचाच अर्थ OS डिस्टन्स काय आलं, 3 आलं. हे डिस्टन्स 0,3 याचा अर्थ याचा एक्स कॉर्डिनेट 0 y ॲक्सिसवरती आणि y कॉर्डिनेट 3 म्हणजे ओरिजिनपासून त्या फोकसचं डिस्टन्स किती आहे, 3. म्हणजे OS डिस्टन्स जी आपल्याला त्या ट्रायंगलची हाईट आहे ती हाईट आपल्याला किती मिळाली, 3. आता AB ही लेंथ आपल्याला पाहिजे आणि AB काय आहे तर लॅटस रेक्टम. आणि लॅटस रेक्टमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ऑल्सो लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इज इक्वल टू 4b, दॅट इज 4 × 3 दॅट इज 12 है ना. b ची किंमत 3 ठेवली. 12 म्हणजे AB ची लेंथ आली. देअरफॉर AB इज इक्वल टू 12. लॅटस रेक्टमची लेंथ म्हणजे त्या बेस आला त्या ट्रायंगलचा. अँड नाव एरिया ऑफ ट्रायंगल OAB इज इक्वल टू 1/2 OS इंटू AB. 1/2 पाया गुणिले उंची म्हणजे AB इंटू OS करा किंवा OS इंटू AB. किमती ठेवा इथं. 1/2 इंटू OS किती, 3 गुणिले AB 12 and therefore 2 6 are 12, that is 6 into 3 18, and therefore area of triangle
एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 18 स्क्वेअर युनिट. फक्त लिहायला विसरायचं नाही, कारण तो एरिया आहे, त्यामुळं 18 स्क्वेअर युनिट्स. ओके, तर या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल मस्तपैकी सॉल्व करता येईल. राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. मला खात्री आहे आजचे सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला समजले असतील. जर खरे समजले असतील तर तुम्ही लाईक करा, कमेंट लिहा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. ओके, थँक्यू.